वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे। रोटी के लिए श्रीलंका में दंगा शुरू। बिजली के लिए बसों में श्रीलंका में हालात ऐसे हैं कि खाने पीने का सामान खरीदना हैसियत के बाहर की बात हो गई है। श्रीलंका के हालात हर दिन बद से बदतर होते जा रहे हैं। रोजमर्रा की चीजों की या तो किल्लत हो गई है या दाम आसमान छू रहे हैं। एक कप चाय 100 रुपए, एक ब्रेड का पैकेट 150 रुपए, 1 किलो चीनी 290 रुपए, आई चाल माझ्या हाताने खाते। दूध 1980 रुपए, एक सिलेंडर आई 4199 रुपए, हे माझ्या लंच बॉक्स मध्ये भर। एक पानी की बोतल 100 रुपए, 1 किलो चावल 500 रुपए। श्रीलंका का विदेशी मुद्रा भंडार 70% घटकर 2. अन्नदान के समान कोई दूसरा दान नहीं, भूख के समान कोई दुख नहीं, क्षुधा के समान कोई रोग नहीं और आरोग्यता के समान कोई सुख नहीं तथा क्रोध के समान कोई शत्रु नहीं। इसी से अन्नदान में बहुत ही पुण्य कहा गया है। अन्न का दान देने वाला शास्त्र में प्राणदाता कहा जाता है। आई प्राणदाता आजपासून मला 2 पोळ्या शिल्लक देत जा। कहा जाता है। इसीलिए अन्नदान करने से समस्त देत जा ना ग आई। का हमें फल मिलता है। अन्न से ही यह सारा संसार धारण किया जाता है। संसार में अन्न ही बलदायक होता है। आज आपण एक छान अशी पोएम शिकणार आहोत। तर पोएमचं नाव आहे माय फार्मर फादर। ओके, पोएम लिहिलेली आहे जॅस्मिन एन स्नॅज यांनी। त्या पोएम मध्ये असणाऱ्या एक शेतकऱ्याचं वर्णन होतं। माय फादर इज अ फार्मर, हिज हार्ट इज इन द सॉइल। माझे फादर फार्मर आहेत आणि त्यांचं जे हार्ट आहे, त्यांचं हृदय जे आहे ते सॉइल मध्ये रमतं। ही प्रेज दॅट गॉड वुड ब्लेस हिम। विश्वास ठेवतात की ऑक्टोबर येईल। ऑक्टोबर हा काढणीचा वेळ असतो, हार्वेस्टिंगचा वेळ असतो। ऑक्टोबर पर्यंत ते काळजी घेतात, वाट पाहतात, विचार करतात। इथपर्यंत आपण पोएम शिकलेली आहे। उर्वरित पोएम आपण पुढच्या तासिकेमध्ये शिकूया। ही पोएम सर्वांनी घरून लिहून आणायची। सोबतच आपल्या परिसरामध्ये असणारे शेतकरी वर्ग ते कोणत्या हाल अपेष्टांमध्ये राहतात, कशा पद्धतीने ते कार्य करतात याचे एक विवरण तुम्ही लिहून आणायचं आहे। आजचा पिरियड संपलाय। उर्वरित कविता आपण पुढील पिरियड मध्ये, पुढील तासिकामध्ये बघू। ठीक आहे, थँक्यू, टेक केअर, बाय।
यार म्हटलं किती वेळा सांगितलं मी वांग्याची भाजी करू नको म्हणून. आज तेच केलं पण वांग्याची भाजी. हे मी निघालो. आदित्य, यस सर. जेवलायस ना तू? हो सर. बघू दे. जेवलायस ना? हो सर. मग हे काय? सर ते थोडं उरलं होतं. आता हे फेकून देणारस का? नाही नाही सर, मी अन्न फेकत नसतो. हे मी घरी घेऊन जाईन. गुड. थँक्यू. अरे आपने वो आपकी खीर है क्या? रोज रोज खाना देंगे आपने को? बहुत अच्छा है ना वो. देख ना 4-5 दिन से दे रहा ना अपने को. आज भी आएंगे देख. मेरे को मालूम है अभी बेल बजी ना. नहीं रे चल यार, वो कचरे की दुकान पे जाके कुछ खाते हो आयला. ए बावड़िया वाकड़िया. अरे वो देता क्या वो हरामी अपने को गालियां देता ना और खाता बोला वो तू. रुक जरा आता हूँ. इतने देर रुकने से अच्छा गालियां खाएंगे. ए वाकड़िया तू पैसा के देऊ एक खवड़ा दे. आरा के रे कौन है रे? ओ काका. हाँ? अरे हमारा दोस्त है. कौन है दोस्त तुम्हारा? अरे दोस्त है उसको मिलने का है. कोई नहीं है इधर. चलो भागो. अगर एक बुक्का दिया ना बेटा, बाहर जाओ क्या? हाँ? चला जा इधर से. भाग रे. सरांनी तुम्हाला तिकडे बोलवलं. मी बोलवलं होतं. ठीक आहे, तू जा, मी बघतो.
मी आपल्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री समाधान सोनवणे सरांना विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण व बहुमोल मार्गदर्शन करावे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री समाधान सोनवणे सर. गुड मॉर्निंग. आज आपण जागतिक अन्न दिवस साजरा करतो आहोत. आजच्या या प्रगत जगात आधुनिक संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी अहवालानुसार आज घडीला जगात 80 कोटी लोक रोज उपाशी झोपतात. आपण बघतो आज जगामध्ये बरेच देश उपासमारीशी झगडत आहेत. श्रीलंकेकडे बघा, श्रीलंका असो, म्यानमार असो किंवा भारत असो, उपासमारी ही समस्या जगभरात आहे. म्हणजे एकीकडे काय काय खाऊ आणि एकीकडे काय खाऊ अशा परिस्थितीत जगणारी माणसं आहेत. तर या उपासमारीशी आपण लढलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला अन्नाची बचत, अन्नाचा साठा करावा लागेल, त्याचं व्यवस्थित नियोजन करावं लागेल. आपण बघतो लग्न समारंभ असो किंवा इतर काही कार्यक्रम असो, तिथं अन्नाची कशी नासाडी. तर ही परिस्थिती बदलायला पाहिजे. याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. नाही म्हणजे एकट्या दुःखाचं हे काम नाही, पण सुरुवात केली तर नक्कीच या परिस्थितीमध्ये फरक पडेल. मी या शाळेमध्ये आपण सर्वजण संकल्प करणार आहोत की शाळेमध्ये आल्यावर मी माझा डब्बा मला जेवढं आवश्यक आहे तेवढाच जेवण आणि उरलेलं अन्न मी गरजूंना, भुकेल्यांना वाटणार. कोणीही अन्नाची नासाडी करणार नाही याची काळजी घेणार. आणि या सर्वांमध्ये हा संकल्प सगळ्यांना करायचा. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि कोणीही या संकल्पामध्ये कसूर करणार नाही. तर आजच्या या जागतिक दिनाच्या निमित्तानं आपण माणसाने माणसाशी माणसासम वागणे या युक्तीनुसार आपण आपला संकल्प पूर्ण करणार आहोत. तर मी तुम्हाला या जागतिक अन्न दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. थँक्यू. आणि हे सर्व करण्याची ज्याच्यापासून मला प्रेरणा मिळाली तो म्हणजे आपल्या शाळेचा विद्यार्थी आदित्य कुमावत. मी त्याला विनंती करतो की त्याने मंचावर यावे. हाच तो विद्यार्थी ज्याच्याकडून मला प्रेरणा मिळाली. शाळेमध्ये सहज चक्कर टाकताना मी आदित्यला पाहिलं, जो 2 गरिबांना आपल्या डब्यातल्या पोळ्या देत होता. हेच त्याची मदत करण्याची वृत्ती बघून आपल्या शाळेच्या अन्न नियोजन समितीचा प्रतिनिधी म्हणून मी त्याची निवड करतो. ही समिती आपण यासाठी तयार केली
की आपण कोणीही अन्न वाया घालवणार नाही. रोज ही समिती ते अन्न एकत्रित करून गरजूंना वाटणार आहे. आदित्यसाठी टाळ्या होऊन जाऊ. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण सकाळीच ठरल्याप्रमाणे अन्न नियोजन समितीच्या नियमांचं पालन करणार आहोत. मला विश्वास आहे कुणीही नियमांचं उल्लंघन करणार नाही. आपलं उरलेलं अन्न आपण इथे जमा करणार आहोत. श्लोक घेऊन जेवणाला सुरुवात करू. मॅडम सुरू करा. जीवन करी जीवित्वान है पूर्ण ब्रह्म. जीवन करी जीवित्वान है पूर्ण ब्रह्म. उदरधारण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. उदरधारण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आदित्य, येस सर. आता तू आणि तुझी अन्न नियोजन समिती रोज हे अन्न त्या गरजू मुलांना द्यायचं. हो सर. लपून छपून द्यायची गरज नाही. नो सर. गुड जॉब. कीप इट अप. थँक्यू. कालिया, बोल ना वाकडे. कालिया, अरे बोल ना रे वाकडे. कालिया मैंने तेरे को बोला रे हाँ। इधर नको आने को. तेरे को ना बहुत खुजली मार खाने की. ए वाकडे, अरे मेरे को क्या शौक है क्या? मेरे को मालूम है ना कल फटके खाए थे अपन ने. अबे अपन इधर से गुजर रहे थे ना, मैं सोचा एक बना देते मिल के चलते यार. अच्छा बच्चा है ना. काय को आते आज भी पट्टी खाएंगे लगता. धन्य. हे वाकडे, देखो देखा क्या तू कौन है? अरे वो तो सिक्योरिटी गार्ड है. उसके साथ देखना वाकड़िया. और उसके साथ वो बच्चा है ना रे. आदित्य है ना रे वो. अरे आएंगे तो रोटे देंगे वो, रोटी वाला है वो. रोटी वाला मगर वो सिक्योरिटी देके आ रहा. रोटियां देंगा नहीं, फटकी देंगा वो. ये लफड़ा हो जाएंगे. ए, निकल ले. निकल. अभी निकल. अरे परो. अरे इकडे. हॅलो.
वो बुला रहा है उधर की मजाक कर रहा है यार तू अरे अंकल है ना मारेंगे ना घाबरू नका या अंकल मारने का नहीं है ए अंकल मारने का नहीं है नाही मारा हे जेवण आहे हाँ हे जेवण तुम्ही घेऊन जा तुमच्या वस्तीमध्ये पण वाटा अंकल हा ये हम लेके जाना है हा उद्या बोलू असं लपते अजून इथे उद्या आम्ही जेवण घेऊन येऊ तिथे तुम घर पिलाओ की देंगे हा तुम्हाला वस्ती में लेके आएंगे हम कल उद्याकडे ये अंकल तू रोज देगा हमको हा रोज आणून जा तू अंकल एक बात बोलो हाँ। सबने अच्छा किया देव ये आदित्य लेके चल हा हा आणून जा. चल